शुभेच्छा तुम्हाला. काय सांगाल आठवणी आजच्या या बंगल्याच्या? आठवणी म्हणजे पहिली गोष्ट शंभूराजचा जन्म ह्या बंगल्यातला आहे आणि दुसरी गोष्ट योगायोगाने दुर्दैवाने ही घटना घडली. मला त्याला कलेक्टर करायचा होता पण तो होऊ शकला नाही. आज कलेक्टर मोठा झाला आहे. हो एवढंच आहे. बाकी आमदार करता करता त्याचे वडील गेले. मी त्याला म्हटलं राजा मी तुला तुझ्या इच्छेविरुद्ध चेअरमन केलं, तुला राजकारणात घातलं तर वडिलांचं आजोबाचं नाव घेईल असं तू काम कर. त्याप्रमाणे त्यांनी केलं. खूप संकटातनं गेला. अनेक वेळा आम्हाला पराभव पत्करावा लागले पण त्यांनी लहान वयात हार पत्करले नाही आणि त्यांनी एकच शब्द ठरला का आपल्या आईची इच्छा आहे का आपले वडील आमदार होऊ शकले नाही तर आपण व्हावं. त्याविषयी त्यांनी पराकष्ट केला. तुमच्या सगळ्यांच्या माझ्या तालुक्याच्या आशीर्वादाने तो आमदार झाला, मंत्री झाला. याच्यात मग खूप समाधान. मेघदूत बंगल्यात त्याला मला यायचंच होतं. मी त्याला म्हटलं दादा पावनगड मिळालं पण आपल्या तुमची इच्छा आहे मी करतो तुम्हाला तिथे नेतो. ते योगायोग म्हणजे माझ्या मला याच्यातली काही कल्पना नाही. माझा वाढदिवस इथे काय चला पूजा आहे म्हणा. योगायोगाने हे त्यांनी मला इथे वाढदिवस केला. मी खूप एवढंच आहे का हे सगळं वैभव बघायला आपला मुलगा इतका कर्तृत्वाने बघायला आज त्याचे वडील बिछाण्यावर असते तरी मला समाधान झालं असतं. मी काय करू शकत नाही. त्याच्या वडिलांनी इतकं मी त्याला देऊ शकत नाही. ते तालुक्याने दिले माझे. बाकी यापुढे मी अशिक्षित बाई काय सांगणार बेटा तुम्हाला. 55 वर्ष झाले पूर्वी या बंगल्यात तुम्ही काय आठवण? 66 साली माझं लग्न झालं तर गृहप्रवेशच माझा इथला. गृहप्रवेश माहिती आहे आजकालच्या मुलींना माहिती आहे ना. तर गृहप्रवेशच माझा इथे. योगायोगाने त्याचा जन्म इथे झाला. लोकनेत्यांनी मला नाशिकला पाठवलं नाही त्यामुळे त्याचा जन्म इथे झाला आणि आज तो ह्या बंगल्यात राहतो. याच्यापेक्षा आणि भाग्य काय पाहिजे. आणि मंत्री होऊन राहतोय आणि काय भाग्य पाहिजे तुम्ही सांगा मला. तुम्ही त्यांच्या आजोबांसोबत पण म्हणजे तुम्ही दिवस काय सांगाल, काय आठवणी, काय नेमकी शिकवण तुम्ही? जरी मनाने कणखर होते तरी मनाने खूप मायाळू होते. मला कधीही सून म्हणून वागवलं नाही. मला त्यांनी डिलिव्हरीला नाशिकला पाठवलं नाही तब्येत असल्यामुळे. आदल्या दिवशी ते दुपारच्या विमानाने गेले. नागपूरला अधिवेशन होतं आमचं आणि याचा जन्म झाला का सकाळी 8 वाजेपर्यंत ते सेंट जॉर्जला हजर झाले. सगळं सोडलं नाही म्हणाले मला नातू झाला. तसे विमानतळावरून सेंट जॉर्जला आले. मला म्हणजे आई वडिलांपेक्षा जास्त माया त्यांनी दिली. हीच शिकवण तुम्ही शंभूराज देसाईंना कशी दिली? काय देऊ शकले त्याचं त्याने घेतलं. त्यांचं भाऊ आपलं त्यांचं त्यांनी आईचं दुःख बघून आपले शहाणे झाले. फक्त मी म्हणायची बाबा चांगली संगत धरा, अभ्यास खूप चांगलं करा आणि वडिलांच्या आजोबांच्या नावाला कमीपणा येईल असं काहीही करू नका. मी तर काय बाहेर जात नव्हतं पण त्यांनी आपलं आईचं ऐकलं, चांगली झाली. खरं तर या वास्तूमध्ये प्रत्येक एका ठिकाणी आपल्या अनेक आठवणी तुमच्या मनात आहेत. ज्यावेळी गृहप्रवेश झाला अशी पहिली कुठली आठवण होती जी मनात पहिल्यांदा आली आणि एकदम भाऊक तुम्ही झालेला होता? मी भाऊक एकाच क्षणाने झाले. माझ्या सासऱ्यांनी माझं खूप केलं पण ह्या वेळा पण ताईसाहेब असतात माझं याच्यापेक्षा कौतुक जास्त आमच्या ताईसाहेबांनी केलं असतं. आणि मला काही मोठ्या साहेबांनी मला आपल्याला अनेक वेळा सांगते मुलीप्रमाणे वाढवलं. 4-5 महिन्याची होईपर्यंत मला ही इथेच माझी बेडरूम होती. तिथून मला खाली सेंट जॉर्जच्या 2 नर्स माझ्यासाठी ठेवल्या होत्या. मी एकदा ह्या बाल्कनीत त्याला घेऊन जरा थोडं खाली जावं म्हटलं वर कंटाळा येतो. ए विजय कुठे निघालीस तू? म्हटलं साहेब खाली. त्याला आण म्हणाली इकडे. त्याला असा हातात धरला. समुद्राकडे बघत होते. ए लेका सगळं घेतलं पण नाकांवर कलर आयचा घे म्हटले बरं का तू. राजकीय बंगले म्हणले मलबार हिलमध्ये म्हणले तर राजकीय घडामोडी असतात बरोबर. तुम्ही जेव्हा या ठिकाणी वास्तव्याला होता तेव्हा तुमच्या आठवणीतला एखादा क्षण, एखादी मोठी राजकीय घडामोड आणि आता याच्या पुढे आता शंभूराज देसाई या ठिकाणी राहणार कसं बघतात की काय? आता शंभूराज देसाई ह्याप्रमाणे वागतात तर मी त्याला सांगते आजांचा पुढे ठेवून नजरे पुढे ठेवून आपले आजोबा कसे याच्यातलं वर गेले मरे तसं तुम्ही करा. आजोबांच्या नावाला कमीपणा येईल असं करू नका. तुमचे आशीर्वाद आजोबांचे वडिलांचे माझेच आहे. त्याच्या पुढे मी काही सांगू शकतो. एवढ्या वर्षांनंतर तुम्ही इथे आलात. आज प्रवेश करताना जुन्या आठवणी पण आल्या ना. राजकारणात प्रत्येक दिवस हा वेगळा असतो, प्रत्येक समीकरण वेगळं. बरोबर. मेघदूत बंगला वेगळा वाटला का? म्हणजे आता हे रंगोटी झाली नाही हे रिनोव्हेशनच वेगळं आहे कारण आमच्या वेळा असा नव्हता. ब्रिटिशांचा बंगला होता वेगळं होतं. मी दादाला सांगितलं रवीला सांगितलं का
इथे आजोबा कुठे बसायचे, इथे कसं होतं, इथे खाली किती रूम होत्या, वर कसं होतं, हे सगळं सांगितलं. हे आता खूप बदललं आहे. आणि इतक्या बारीक सारीक गोष्टीमध्ये कुठे काय होतं खेळान खेळ ते मी नाही सांगू शकणार, पण जेवढं आठवतं तेवढं मी दादा रवीला सांगितलंय का बाबा असं असं होतं. मला ज्या दिवशी प्रथम दादांनी बघायला आणलं, इथे आजोबा बसायचे, इथे आजोबांची बेडरूम होती, इथे खाली मला वर खाली नको, माझी तब्येत नाजूक म्हणून खाली एक गेस्ट रूम माझ्यासाठी होती. मी सगळं सांगितलं, गेस्ट रूम होती, सगळं होतं. पण खूप छान होता ब्रिटिशांचा बंगला. हे केला आहे त्यांच्याप्रमाणे त्यांनी, त्याबद्दल माझं दुमत नाही. आता आहे तसं आधुनिक पद्धतीने केलंच पाहिजे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतं, तसे शंभूराज देसाईंचे पण तुम्हाला वाटलं की पुढे राजकारणातच जाईल म्हणून? वाटलं शाळेत तो तेच करायचा. ह्या क्लास लीडरचे मग मला पैसे दे, कारण मुलांना कॅडबरी देतो म्हणून ते माझ्या बाजूने सपोर्ट, मी क्लास लीडर होईल, हे त्याच्या लहान्यात होईल. थँक्यू. आपला खाली घ्यायचं ना.